नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. एक नवीन ठिकाण, एक नवीन संध्याकाळ आणि एक नवीन फ्रेश जाऊबाईंची जोडी आज खेळणार आहेत पैठणीसाठी. बघूयात आजच्या विजेत्या कोण होणार आणि त्यासाठीच आज आम्ही आलोय घाटकोपर मधल्या रेल्वे पोलीस कॉलनीत. पोलीस म्हटल्यानंतर मला आधीच टेन्शन आलं, म्हणजे सगळे नियम, सावधान, विश्राम असा सगळा एपिसोड होणार की काय असं मला थोडीशी भीती वाटायला लागली. पण नाही, आमच्या दोनही जाऊबाई आज सगळे नियम तोडून बंधनं झुगारून खेळणार आहेत पैठणीसाठी. तेव्हा चला भेटूयात आजच्या पहिल्या जाऊबाईंना. नमस्कार. आता बोलायला तोपर्यंत काळ्या होऊन बोलायला काही बाकी ठेवलं नाही, कारण आधीच त्यांनी माझं तोंड गोड केलंय. आणि काय हो, फुलांचा वर्षाव वगैरे बाहेर मग पाहिजेच ना. पण मला सांगा, खरं खरं सांगा ना, स्वागत झालं पण खरं खरं सांगा, कुणाला तरी राग आहे माझ्यावर? बरोबर, अक्षरशः फुलं मारली हो मला, पण मला छान वाटलं. स्वागत चांगलं झाले पाहिजे ना. अगदी छान स्वागत झालेलं आहे, लक्षात राहील माझ्या आता. आणि आता मला वाटतं जाऊबाई तयार आहेत, सगळे कुटुंबीय तयार आहेत, तेव्हा तुम्हीही तयार व्हा. आपण खेळाला सुरुवात करूयात. होम मिनिस्टर जाऊबाई. आजच्या आपल्या पहिल्या जाऊबाई आहेत सौ छाया तुकाराम जाधव. त्यांचं वय 40 वर्ष आहेत. त्या गृहिणी आहेत आणि गंमत म्हणजे स्वतःचे फोटो काढणे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यांचे पती श्री तुकाराम भिकू जाधव हे पोलीस ऑफिसर आहेत. त्यांना एक मुलगा आहे प्रशांत, जो जॉब करतो सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ मध्ये. मुलगी पल्लवी गमरे, हिचं लग्न झालंय. दुसरी मुलगी वर्षा जाधव ही जॉब करते अकाउंटंट म्हणून. आणि तिसरी मुलगी मोहिनी जाधव ही लायब्ररी टीचर म्हणून काम करते सिद्धार्थ कॉलेजमध्ये. आणि आता माझ्या बरोबर आहेत आमच्या पहिल्या जाऊबाई म्हणजे छाया जाधव बहिणी. नमस्कार. नमस्कार. खेळासाठी तयार? तयार. बरं, मला आता तुम्हाला विचारायचं की किती वर्ष झाली लग्नाला? आता 30 वर्ष झाली लग्नाला. बरं, आणि 30 वर्षात आता मिस्टर या डिपार्टमेंट मध्ये आहेत म्हटलं, पोलिसी खाक्या होता का 30 वर्ष? हो. कसा जरा आम्हाला सांगा की. कडकच असतो प्रत्येक गोष्टीत ना, प्रत्येक गोष्टी, जेवण बनवण्यात वगैरे सगळं सगळं सगळं. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही सिनियर जाऊबाई आहात, मोठ्या जाऊबाई तुम्ही. मग असं कधी झालं का हो की लग्नानंतर त्या आल्या, मग काही चुका केल्या आणि मग तुम्हाला ते पटल्या नाहीत की हे चुकीचं करतात ते चुकीचं करतात? नाही, तसं आम्ही दोघींनी पटवून घेतलेलं आहे. अगदीच पटवून घेतलं, म्हणजे असं काही झालेलं काहीच नाही तसं. आणि आता मग पैठणीचं काय करायचं? पैठणीचं बी जिकायचं का आता आपली वाटून वाटून जीत आपली ठेवायची. जीत आपली ठेवायची आहे का? त्यांना आपण एक चॅलेंज देऊयात की आता आजच्या दिवस का होईना आम्ही स्पर्धा करणार आहे जाऊ जाऊ, आणि तुम्ही एक चॅलेंज देऊन टाका की मीच जिंकणार म्हणून. समोर बघा आणि सांगा मीच जिंकणार, मीच जिंकणार जिंकणार असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. तर आता मग पहिला खेळ आपण खेळूयात. अगदी सोपा खेळ आहे. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. प्रत्येक प्रश्न 200 रुपयांचा असणार आहे, म्हणजे बरोबर उत्तर आणि तुम्हाला रोख रक्कम 200 रुपये लगेच मी देणार आहे. तुम्ही तयार? तर पहिला प्रश्न तुमचा आहे, सासूबाईंचा आवडता गोड पदार्थ कोणता? पोळ्या. गोड पुरणाच्या पोळ्या. पुरणाच्या पोळ्या. वा, तर पहिलं बरोबर उत्तर दिलेलं आहे. एकदा मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो, तुम्ही पण वाजवा तुमच्यासाठी टाळ्या. क्या बात है. आणि हे रोख रक्कम 200 रुपयांचं बक्षीस तुम्हाला मिळतंय. चांगली सुरुवात तुम्ही केली. आता अशीच फटाफट उत्तर द्या, आपल्याला त्यांच्या पुढे जायचंय. मिस्टरांना तुमच्या कोणत्या अभिनेत्याचे चित्रपट जास्त आवडतात? अमिताभ बच्चनचे. बच्चनच? होय, यांना बच्चनचे चित्रपट आवडतात असं त्यांनी सांगितलंय. पण त्यांनी उत्तर काय दिलंय? त्यांनी उत्तर दिलेलं आहे दादा कोंडके यांचे. काही हरकत नाही, पण त्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर चुकलेलं आहे. काही हरकत नाही, आपण पुढे जाऊयात. तुमचं कुलदैवत कोणतं? आमचं कुलदैवत काळूबाई. बरोबर आहे? हो, बरोबर आहे. नाही, उत्तर चुकलंय आणि उत्तर आहे भैरवनाथ. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. काय हरकत नाही, आपल्याकडे 2 उत्तर आहेत अजून द्यायचे. मिस्टरांचा आवडता पदार्थ कोणता? त्यांना गोडच आवडतं, पुरणपोळी, खीर, शिकरण. सगळं नका सांगू, एकच पाहिजे आपल्याला. आपल्याला एकच पाहिजे. शिकरण घ्या. शिकरण असं त्या म्हणाल्या. थोडक्यात गेलं सगळं, तुम्ही अगदी फिरून आला होता. त्यातलंच एक उत्तर होतं, पण शिकरण तुम्ही फायनल केलं. आणि मिस्टरांनी सांगितलं की मला गोड शिरा आवडतो, पण उत्तर आता नियमानुसार चुकलं. आणि आता आणखीन एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. लग्नानंतर घेतलेली घरातली पहिली मोठी वस्तू कोणती हो? काय टीव्ही वगैरेच आणलेले लग्नाच्या नंतर. टीव्ही. उत्तर अगदी बरोबर दिलंय वहिनींनी, टीव्ही. आणि तुम्हाला मिळतंय हे रोख 200 रुपयांचं बक्षीस.
वा, 5 प्रश्नांपैकी 2 बरोबर उत्तर दिलीत आणि अर्थातच 400 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. धन्यवाद. वा, तर छान खेळलेले आहेत. 400 रुपये त्यांनी जिंकले. आता बघायचंय की धाकट्या जाऊबाई किती जिंकतायत. तेव्हा जाऊयात धाकट्या जाऊबाईंकडे. आणि आता माझ्या बरोबर आहेत आमच्या धाकट्या जाऊबाई सौ कुमुदिनी विजय जाधव. त्या गृहिणी आहेत. गेली 5 वर्ष त्या साताऱ्यात राहतात. त्यांचे पती श्री विजय भिकू जाधव हे ड्रायव्हर आहेत आणि मुलगा धीरज हा 6वीत शिकतो. आणि आता माझ्या बरोबर आहेत आमच्या धाकट्या जाऊबाई म्हणजेच कुमुदिनी बहिणी. नमस्कार. नमस्कार. खेळासाठी तयार? हो. तिकडे जाऊबाईंनी जोरात बॅटिंग केली आहे. जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत. आता तुम्ही काय काय तयारी केली मला सांगा. विचारा ना, मग सांगते. म्हणजे सगळी तयारी आहे तुमची, विचाराच फक्त. मग आता बघाच इकडे कशी बॅटिंग होणार आहे त्यांनी सांगितलंय. आणि मला त्यांच्या पहिल्या शब्दातून कळलंय की आता हे असं चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे. तर त्यांनी सांगितलंय की काहीही असो पण पैठणी मात्र आज मीच जिंकणार. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? जिंकली तरी हरकत नाही, कारण त्या मोठ्या जाऊबा आहेत. पण माझे उत्तर आली मला तर मी पण जिंकू शकते. म्हणजे तुम्ही चॅलेंज स्वीकारते पण स्वीकारते. बोलत नाहीये कुठेतरी. असो आता सिनियर आहेत, काय करायचं, बोलायचं तर आहे पण असं दाबून ठेवलंय. पण मला वाटतं की आज खेळ आहे त्यामुळे तुम्ही कॅमेऱ्यासमोर डायरेक्ट म्हणा की पैठणी मीच जिंकणार. पैठणी मीच जिंकणार असं मनापासून म्हणा ना. मी म्हणतोय म्हणून नको. पैठणी मीच जिंकणार. असं आता बघू कसं कसं होतंय पुढे. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की एकत्र कुटुंब आहे आणि त्या सिनियर आहेत. मग असं कधी झालंय का की मग सिनियर ज्युनियर आपण म्हणतो ना की धाकटी जाऊ तसं काय कधी झालं की बाबा हे असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे? लग्नानंतर काही नियम वगैरे शिकवले का त्यांनी तुम्हाला? हो, ते मोठे आहेत ना माझ्यापेक्षा. अगोदर आल्यात नांदायला, मग शिकवलेच. बरोबर. आणि मग तुम्हाला काही पटले नाही? काही नियम पटले नाही? पटले ते घेतले, पटले ते न पटलेले सोडून दिले. असं काय होतं न पटलेलं वगैरे? म्हणजे नाही का आता पूर्वी कसं ते पदर वगैरे घ्यायचे तसं सांगितलं. थोड्या दिवस घेतला. अच्छा. मग तर नाही घेतला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पदर घ्यायचंच असं त्यांनी सांगून पदर घेतल्याशिवाय समोर यायचं नाही असं त्यांनी सांगून टाकलं. मग तुम्ही काय म्हटलं? नवीन नवीन घेतला की ठीक आहे. मग नंतर नाही? मग त्यानंतर त्यांना राग नाही आला की आता का नाही घेत बरं? त्या पण विसरून गेल्या. अरे चा, मग हे बरं झालं. त्या पण आपलं विसरून गेलंय. मग सासूबाईंची आवडती सुनबाई कोणती हो? त्या माझ्या आधी आल्यात त्याच. मी पण आहे. मी पण आहे. नाही दोन्ही बहीण पण. आपली स्पर्धा आहे आज. दोघी पण आहे. बरं, दोन्ही आवडतात असं त्यांचं म्हणणं. पण आता थोडं खेळ पुढे जाईल तेव्हा सुरू करूयात आजचा पहिला खेळ. तुम्हाला मी 5 प्रश्न विचारणार आहे. त्याची 5 उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला मिळणार आहेत रोख 200 रुपये. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारू. पहिला प्रश्न आहे की मिस्टरांची तुमची मोकळ्या वेळेतली एखादी आवड कोणती? कोणता छंद आहे? काय आवडतं त्यांना? टीव्ही बघतच बसतात. टीव्ही पाहतात? हो. टीव्हीवर काय पाहतात? सिरियल्स वगैरे, न्यूज? टीव्हीवर ते झी मराठीचे सगळे कार्यक्रम बघत असतात. झी मराठीचे सगळे कार्यक्रम बघतात. कुंकू आवडतं बघाय त्यांना फार. मग ते सगळे कार्यक्रम बघत बसतात मोकळ्या वेळात. बरं. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांना सिनेमा बघायला भरपूर आवडतं. त्यामुळे मला वाटतं की उत्तर थोडंसं जवळ येऊन चुकलेलं आहे. पण काही हरकत नाही. झी मराठी ते बघतात त्यामुळे ते आमचे फॅन आहेत सगळे. आणि आता पुढचा प्रश्न. लग्नानंतर जेव्हा घरात तुम्ही पहिल्यांदा आलात तेव्हा घरात किती माणसं होती? आम्ही दोघं सोडून ही 6 माणसं, यांची 4 मुलं आणि हे दोघं नवरा बायको. 6 माणसं असं तुमचं उत्तर आहे. आणि त्यांचा भाऊ एक होता त्यांच्यापाशी. म्हणजे एकूण तुमचं म्हणणं आहे किती? 7. बरं, तुमचं 7 असं उत्तर आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की 6 माणसं होती. ठामपणे एक 7 म्हणून उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे उत्तर आम्हाला तर चुकीचं धरावं लागणार आहे. काही हरकत नाहीये. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तुमच्या सासऱ्यांचा आवडता पदार्थ कोणता? सासरे गेलेत पण त्यांना पुरणपोळी आवडायची. बर, पुरणपोळी हे उत्तर दिलंय आणि उत्तर अगदी बरोबर दिलंय. अभिनंदन. पहिला प्रश्न, या प्रश्नाचं तुम्ही बरोबर उत्तर दिलंय. तुम्हाला मिळत आहेत 200 रुपये रोख. वा. पुढचा प्रश्न आहे. सासूबाईंचं वय किती? सासूबाईंचं वय 75 वर्षाच्या असतील. 75. ठाम 75 वर्ष असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वय आहे 85 वर्ष. जर 10 वर्ष आपण मागे आलो काही हरकत नाही. आणि आता पुढचा प्रश्न. तुमचं जे हे आत्ताचं इथलं घर आहे, इथल्या किचन मध्ये जे स्टँड आहे त्या स्टँड मध्ये किती कप आणि बशा आहेत? 6 कप. 6 कप आणि बशा? बशा पण 6 असतील. बशा पण 6 असतील असं त्यांचं म्हणणं. पण उत्तर बरोबर आहे. उत्तर अगदी बरोबर दिलंय आणि तुम्हाला मिळतात रोख रुपये 200. वा, क्या बात आहे. म्हणजे 5 प्रश्नांपैकी तुम्ही फक्त 2 बरोबर दिलीत आणि तुम्हाला रोख 400 रुपये मिळाले. काही हरकत नाही. चांगली घोडदौड आहे. अजून 2 राऊंड आहेत. आणि आता एक चॅलेंज मस्तपैकी देऊन टाका की पैठणी मीच जिंकणार. पैठणी मीच जिंकणार.